नमो बुद्धाय. आपण सगळे आनंदित असाल अशी मी अपेक्षा करतो. आपला अभ्यास, ध्यान, पूजा, कामाचा तास, न्याहारी, जेवण, आपल्या सगळ्यांची मैत्री ही मला असं वाटतं की आपल्याला एक सशक्त बनवत आहे, आपल्याला एक प्रेरणादायी बनवत आहे. आणि काल आपण पाहिलेलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 ला जो लेख लिहिलेला होता महाबोधी पत्रिकेमध्ये, ज्याचं नाव आहे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचं भवितव्य. त्याच्यातला एक अतिशय महत्वाचा भाग आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे इतर 3 धर्म संस्थापक येशू ख्रिस्त, पैगंबर श्रीकृष्ण, या 3 धर्म संस्थापकाशी भगवान बुद्ध यांच्याशी बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही तुलना केलेली आहे, हे 3 कसे आहेत आणि भगवान बुद्ध कसे आहेत, हा पहिला भाग आपण कालच्या अभ्यासामध्ये पाहिलेला होता. आणि त्याच्यातून बाबासाहेबांनी हे दाखवून दिलं की या 3ही धर्म संस्थापकांपेक्षा भगवान बुद्धच हे खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ आहेत. हे 3ही कर्मकांड करणारे आहेत, 3ही अंधश्रद्धेकडे घेऊन जाणारे आहेत, 3ही दैववादाकडे घेऊन जाणारे आहेत, हे 3ही स्वर्गात घेऊन जाणारे आहेत. आणि स्वर्गात घेऊन जाण्याचा त्यांचा अट्टहास काय आहे? तुम्ही आम्हाला शरण या, आम्ही म्हणतोय तसं करा, तरच आम्ही तुम्हाला त्या स्वर्गाचं दार उघडू, अदरवाईज नाही. परंतु भगवान बुद्धांनी मात्र, भगवान बुद्ध म्हणतात की मी मोक्षदाता नाहीये, मी कोण आहे? मार्गदाता आहे. आणि मोक्षदात्यांपेक्षा मार्गदाता हा सर्वश्रेष्ठ असतो. आणि बाबासाहेबांच्या मतानुसार देखील भगवान बुद्ध या 3ही धर्म संस्थापकांपेक्षा अतिशय श्रेष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, ज्यांनी लोकसंवाद केलेला आहे, लोककल्याणकारी काम केलेलं आहे, लोकांचं मंगल केलेलं आहे. म्हणून भगवान बुद्ध हे या 3पेक्षाही श्रेष्ठ आहेत असं बाबासाहेब म्हणायला लागतात. आज आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. दुसरा भाग म्हणजे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म. याच्यामध्ये बाबासाहेब आता जरा सूक्ष्मतेकडे चाललेले आहेत. अगोदर 3घांची तुलना भगवान बुद्धाशी केलेली आहे. आता बाबासाहेब मात्र आता सूक्ष्मतेकडे चाललेले आहेत. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा सांगोपांग अभ्यास केलेला होता आणि म्हणून ज्या हिंदू धर्मामध्ये बाबासाहेब होते, ज्या हिंदू धर्मात बाबासाहेबांनी आपलं अनेक वर्षाचं आयुष्य काढलं, त्या हिंदू धर्मानी बाबासाहेबांना कसे चटके दिलेले, विषमतेचे चटके दिलेले, केवळ बाबासाहेबांनाच नाही तर आमच्या स्पृश्य समाजाला, आमच्या स्त्रियांना, आमच्या तळागाळातल्या लोकांना, पीडित लोकांना, बहुजन समाजाला, दलित लोकांना जे काही विषमतेचे चटके दिलेले आहेत, अशा हिंदू धर्माला आता बाबासाहेब एक प्रकारे त्याची चिकित्सा करतायत. आणि त्या हिंदू धर्म आणि भगवान बुद्धाचा जो बौद्ध धर्म आहे याच्यामध्ये बाबासाहेब फरक करतायत. आणि फरक करत असताना बाबासाहेबांनी 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. बाबासाहेबांनी तशा अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे, परंतु महत्वाच्या कुठल्या जर बाबी असतील तर बाबासाहेबांनी 2 गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. आणि ह्या 2 गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या तर खऱ्या अर्थाने आपण भगवान बुद्धांचा धम्म हा किती श्रेष्ठ आहे हे समजून घेऊ शकतो. तर त्याच्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतात की भगवान बुद्धाचा धम्म हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सांगत असताना बाबासाहेब असं म्हणतात की भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे? 2 तत्व सांगितलेले आहेत महत्वाची. आणि ती 2 तत्व बाबासाहेब सांगतायत की बुद्ध धम्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कुठली असेल तर ती नीतिमत्ता आहे. कुठली गोष्ट आहे? नीतिमत्ता आहे. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये दुसरी गोष्ट जी सर्वश्रेष्ठ असणारी त्याला बाबासाहेब समता असं म्हटलेले. नीतिमत्ता आणि समता या 2 गोष्टी भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहेत. आणि त्या 2 गोष्टीचा विचार करूनच, या 2 तत्वांचा विचार करूनच बाबासाहेब हिंदू धर्म
हा किती विषमतावादी आहे आणि बौद्ध धर्म हा किती समतावादी आहे. हिंदू धर्मामध्ये किती नैतिकता नाहीये आणि बौद्ध धर्मामध्ये नैतिकता किती श्रेष्ठ प्रमाणात सांगितलेले. बाबासाहेब काय करतायत, बुद्ध धर्म आणि हिंदू धर्म यांच्यात भेद करतायत. एक प्रकारे भेदच केलेला आहे. हे आकाश आहे आणि ही धरणी आहे. म्हणजे एक प्रकारे जमीन आसमान बाबासाहेबांनी दाखवलंय आपल्याला. ही जमीन म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणतो हे नर्क म्हणजे हिंदू धर्म आहे आणि हा अकुशलांचा स्वर्ग म्हणजे बौद्ध धर्म आहे. म्हणजे जमीन की आसमान अशी तुलना बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यामध्ये केलेली आहे. त्यासाठी त्यांनी बाबासाहेब म्हणतात की बुद्ध धर्मातील नीतिमत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे. नीतिमत्ता हा बुद्ध धर्माचा पायाच आहे. बेस, मॉरॅलिटी इज द बेस ऑफ द बुद्धिझम असं म्हटलंय त्याला, की नैतिकता हे बुद्ध धर्माचा पाया आहे. त्याला मूलभूत पाया असं म्हटलेलं आहे. म्हणजे बुद्ध धर्म कशावर अवलंबून आहे, नीतिमत्तेवर अवलंबून आहे. हिंदू धर्म कशावर अवलंबून आहे, देवावर अवलंबून आहे, दैववादावर अवलंबून आहे, अंधश्रद्धेवर अवलंबून आहे. तो विज्ञानाच्या अगदी विरोधात वागणारा हा दैववादातला हिंदू धर्म आहे. परंतु जी जागा हिंदू धर्मात लोकांनी देवाला दिलेली आहे, आम्ही देवाला मानतो का, अजिबात नाही. देव नावाचा कोणी प्राणी जन्मलाच नाही, जन्मालाच आला नाही असं आम्ही मानणारे आहोत. बाबासाहेब देखील तेच मानतात. हिंदू धर्माने देवाला स्थान दिलेलं आहे. बौद्ध धर्माने देवाच्याही जास्त श्रेष्ठ कोण असेल तर कोण आहे ते नीतिमत्ता आहे, मॉरॅलिटी आहे. आणि ती नीतिमत्ताच बुद्ध धर्मामध्ये देवाची जागा त्यांनी घेतली. म्हणजे देव तुम्ही मानता का, आम्ही देव मानत नाही, आम्ही काय मानतो, नीतिमत्ता मानतो. आणि नीतिमत्ताच हा बुद्ध धर्माचा पाया आहे असं बाबासाहेब सांगायला लागतात. बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू धर्मात कुठल्याही प्रकारची नीतिमत्ता नाहीये, काहीच नीतिमत्ता नाही. त्या धर्माचे ते अविभाज्य भाग देखील त्यांनी कधीच बनवलेलं नाही. बाबासाहेब संबंध हिंदू धर्माचा अभ्यास करत असताना असं सांगतात की नैतिकता ही हिंदू धर्मात मला कधीच पाहायला भेटली नाही. एवढे वर्ष मी 1935 पर्यंत हिंदू धर्मामध्ये होतो बाबासाहेब म्हणतात. परंतु ते 1935 पर्यंत 1891 मध्ये माझा जन्म झाला. 1891 ते 1935 पर्यंत मला हिंदू धर्मात कुठलीही नीतिमत्ता मला दिसलेली नाहीये. म्हणून बुद्ध धर्मामध्ये देवी देवतांना कुठल्याही प्रकारे आम्ही स्थान दिलेलं नाही. बुद्ध धर्मात या देवी देवतांचे स्थान जर कोणी घेतले असेल तर ते नीतिमत्तेने घेतलेलं. तुम्ही देव मानताय का, आम्ही देव मानत नाही. तुम्ही माना, तुम्हाला मानायचं असेल तर. तुमच्या देवाच्या ठिकाणी आम्ही कोणाला स्थान दिलेलं आहे, नीतिमत्तेला स्थान दिले. बाबासाहेब हे परखडपणे त्याच्यात भेद करून सांगतायत. नीतिमत्तेमुळे काय होते, आमच्यात नीतिमत्ता असल्यामुळे काय होते. आता नीतिमत्ता म्हणजे काय, आपण म्हणूया की बुद्ध धर्मामध्ये नीतिमत्ता आहे. नीतिमत्ता म्हणजे विनयशीलता. नीतिमत्ता म्हणजे आचरणशीलता आहे. जे आमच्या धर्मामध्ये उपासकांना पंचशील सांगितलेलं आहे, त्या पंचशिलेनुसार राहणं त्याला नीतिमत्तेने राहणं असं म्हटलेलं आहे. म्हणजे आम्ही बुद्ध धर्मातले लोक कशा पद्धतीने राहतो, नीतिमत्तेने राहतो. म्हणजे उपासक हे पंचशिलेचं पालन करणारे असतात. आणि ही नीतिमत्ता आमच्यामध्ये असल्यामुळे काय होते की आमची गतिशीलता वाढते असं बाबासाहेब म्हणतात. आम्ही पंचशिलेचं पालन करतो, आम्ही उपासक, त्याच्यामुळे आमच्यामध्ये प्रगती होत आहे. आम्ही पूर्वी दारू पित होतो, आम्ही आता दारू पित नाही. तोच पैसा आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, आम्ही जीवहिंसा करत नाही, आम्ही मटण मच्छी वगैरे काही खात नाही, आम्ही त्याच्यापासून अलिप्त झालेलो आहोत. आमची गती वाढलेली आहे, आमच्या जगण्याची गती वाढलेली आहे, आमच्या राहण्याची गती वाढलेली आहे, आमचं राहणीमान वाढलेलं आहे. एक प्रकारे आमची गतिशीलता या नीतिमत्तेमुळे वाढलेली आहे असं बाबासाहेब म्हणतात. परंतु बाबासाहेब म्हणतात की ह्या हिंदू धर्मामध्ये मात्र नीतिमत्ता अजिबात नाहीये. त्यांनी त्याला कुठल्याच प्रकारे थारा दिलेला नाहीये. नीतिमत्ता ही देवदेवतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं बाबासाहेब म्हणतात.
लोक म्हणत असतील की आमचा जन्म देवामुळे झाला, लोक म्हणत असतील की आम्हाला नोकरी देवामुळे लागली, लोक म्हणत असतील की देवामुळे आम्हाला घर मिळालं, लोक म्हणत असतील देवामुळे आम्हाला संपत्ती मिळाली, आम्हाला आयुष्य मिळालं, आम्हाला स्वर्ग मिळाला. बाबासाहेब म्हणतात आम्हाला जे जे काही मिळालेलं आहे ते नैतिकतेमुळे मिळालेलं आहे. आमच्यामध्ये आम्ही धम्माचरण केलेलं आहे, आम्ही धम्म आचरण केलेलं आहे, आम्ही उपासक म्हणून पंचशिलेचं पालन केलेलं आहे, आम्ही धम्मचारी म्हणून दशशिलांचं पालन केलेलं आहे. एखादा उपासक आणि महाउपासक असेल त्यांनी अष्टशिलेचं पालन केलेलं आहे. एखादा श्रामणेर आणि श्रामणेरी असेल तर त्यांनी दशशिलाचं पालन केलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आमचं जीवन हे विकासाकडे गेलेलं आहे, आमचं जीवन हे गतिशील झालेलं आहे, बाबासाहेब सांगायला लागतात. आणि हे काय आहे तर बाबासाहेब एक प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेला कर्मविपाक सांगतायत. कर्मविपाक म्हणजे काय, जे आम्ही कुशल कर्म केलेलं आहे पंचशिलेच्या माध्यमातून, अष्टशिलेच्या माध्यमातून, दशशिलेच्या माध्यमातून, त्याच्यामुळे आमचा विकास झालेला आहे, कर्मविपाक आहे. चांगल्या गोष्टी केल्या आम्ही विकासाकडे चाललेलो आहोत. हिंदू धर्मामध्ये मात्र कर्मविपाक अजिबात नाही. देववाद, कर्मकांड, अंधश्रद्धा ह्या गोष्टी आहेत. एक प्रकारे बाबासाहेबांनी आमच्या धर्मामध्ये हे कर्मविपाकामुळे आमची गतिशीलता वाढत आहे हे बाबासाहेब या ठिकाणी सांगायला लागतात. कुशलांचा परिणाम कसा होणार आहे, कुशलच होणार आहे, नाही का. तुम्ही आज कुशल कर्म करता तुम्हाला कुशल फळच मिळणार आहे. तुम्ही जर अकुशल कर्म केले, तुम्ही दारू पिली, चोरी केली, व्यभिचार केला, खोटे बोलला, प्राणीहिंसा केली तर तुम्हाला रात्री झोप येईल का, येणार नाही. कर्मविपाक आहे, हा बौद्ध धर्मात सांगितलेला आहे. ही नैतिकता आहे. या नैतिकतेच्या जोरावरच आम्ही गतिशीलतेकडे चाललेलो आहोत बाबासाहेब सांगतात. परंतु हिंदू धर्म मात्र गलित गात्र अवस्थेमध्ये कर्मकांडामध्ये आजही तिथंच रुतलेला आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्या महाविद्यालयातल्या एका प्राध्यापिकेचं लग्न होत नव्हतं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांनी कन्यादानाचाही घरी कार्यक्रम ठेवला लग्नाच्या अगोदर. हिंदू धर्मात आपण कन्यादान वगैरे काही करत नाही, आपण दान करतच नाही. मुलीला दान करतो का आपण, आपली मैत्री असते, एखाद्या समोरच्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न करतो म्हणजे एक जिव्हाळा असते, नैतिकता असते, मैत्री असते. हिंदू धर्म काय करतो, मुलीला दान करतो. तर तिच्या वडिलांनी काय केलं, ब्राह्मणांना बोलवलं आणि घरी यज्ञ केला आणि ब्राह्मणाला 50,000 रुपये दिले की आमच्या मुलीच्या कन्यादानाचा कार्यक्रम करायचा. काय होणार आहे, कन्यादान केल्याच्या नंतर लग्न थोडंच होणार आहे. ब्राह्मणाचं पोट भरलं, 50,000 रुपये घेतले, यज्ञ करायला पैसा लागला, सगळं काय झालेलं आहे. हा कर्मकांड, इथं कर्मविपाक दिसत नाही. आणि ते कन्यादानाचा कार्यक्रम केल्यामुळे काय लग्न झालं का, अजिबात नाही. नंतर मुलगा पाहावा लागला, मुलगा नोकरी करतो का, मुलगा निर्व्यसनी आहे का, हे सगळं पाहून नंतर लग्न करावं लागलं. परंतु त्यांना असं वाटलं की नाही, कन्यादान अगोदर केलं तर नंतर मुलीचं लग्न ठरेल. हा चुकीचा हा समज हा हिंदू धर्मामध्ये आहे असं बाबासाहेब म्हणतात. हे सगळं चुकीचं हिंदू धर्मात आहे, परंतु आमच्याकडे कर्मविपाक आहे. आम्ही कुशल कर्म केलं तर आमचं कुशल होणार आहे. आम्ही जर दारू पिली, व्यभिचार केला, खोटं बोललो, प्राणीहिंसा केली तर आम्हाला सुद्धा त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तुम्ही पहा, आपण मैत्री भावना ध्यान करतो. मैत्री भावना ध्यान करून जर तुम्ही मटण खात असाल, मच्छी खात असाल तर तुम्हाला रात्री झोप येणार नाही. झोप येत नसेल तर तुमच्या तो ध्यानाचा परिणाम आहे ना. इकडं मटण खाणंही चालू आहे, इकडं मैत्री भावनाही करणं चालू आहे, काही परिणाम नाही. कर्मविपाक इथं काम करत नाही. म्हणजे कर्मविपाक हे आपल्या मनावर देखील अवलंबून आहे, आपल्या कर्मावर देखील अवलंबून आहे. तुम्ही मैत्री भावना ध्यान करता, तुमचा द्वेष कमी झालेला आहे, तुम्ही मच्छी मटण खाणं सोडून दिले, कारण तुम्हाला असं वाटतं की ज्या माशांवर, ज्या प्राण्यांवर, कोंबड्या बकऱ्यांवर मी मैत्री भावना करतो सुखी राहावं म्हणून, त्यांनाच मी अप्रत्यक्ष कापून खातोय. झोप येणार नाही तुम्हाला. हा कर्मविपाक भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात सांगितलेला आहे. ही नैतिकता बाबासाहेबांनी बुद्ध धर्मात आहे असं सांगितलेलं आहे. भगवान बुद्धाने अशा पद्धतीने कुशल आणि अकुशलांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही कुशल कर्म करा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुशलांचाच वावर होईल असं म्हटलेलं आहे. हिंदू धर्माने एक प्रकारे लोकांना काय केलेले, माझं ऐका, मी सांगतोय ते करा म्हणून लोकांना काय केले, त्यांनी हुकुमशाही पद्धतीने दाबून टाकलेला आहे. म्हणजे
एखाद्या व्यक्तीला आपण मैत्रीने एखादी गोष्ट सांगू हे करा म्हटलं तर तो करेल. तुम्ही त्याला धाप दपटशा घालून जर करा म्हटलं तर ते करेल का? तो नाही करणार. तर हिंदू धर्माने लोकांवर काय केलेले? हुकुमशाही गाजवलेली आहे. तुम्ही असे असे करा तरच तुम्हाला मी स्वर्गात नेऊन सोडेल, अशा पद्धतीने त्यांनी लालूच दाखवलेली. बाबासाहेब असं म्हणतात, हिंदू धर्मातला जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे वेद. वेद माहिती आहे तुम्हाला? किती प्रकारचे वेद आहेत आपल्याला माहित असतं पाहिजे. 4 प्रकारचे वेद आहेत. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. हे 4 प्रकारचे आहेत. तर हे वेद कसे? हे सगळे वेद म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात वेद म्हणजे भेद. वेद म्हणजे काय? भेद आहे. त्या वेदांमध्ये सगळं काय सांगितलेलं आहे? सगळा भेद सांगितलेला आहे. त्याच्यात काय सांगितलंय? बाबासाहेब म्हणतात की पशु बळी द्या, प्राण्यांची बळी द्या, यज्ञयाग करा, या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्या, हे वेदात सांगितलेलं आहे. यज्ञ करणारे पशु बळी देतात. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ करायचे, घोड्यांना कापून टाकायचे त्या यज्ञामध्ये, गायींना कापून टाकायचे, गायींच्या कत्तली करायचे आणि त्या यज्ञात टाकायचे आणि मटण मात्र ब्राह्मण खायचे. हा त्यांचा स्वार्थीपणा होता यज्ञयाग करण्यापाठीमागचा. तर हे अशा प्रकारे वेदांमध्ये भेद सांगितलेले भगवान बुद्ध असे म्हणतात. लोकांना ब्राह्मणांनी काय केलेले? दमदाटी केलेली आहे. तुम्हाला एखादा भिक्षू येऊन दमदाटी करतो का? एखादा धम्मचर्य येऊन तुम्ही दमदाटी करतो, मला दान दे, नाही तर शिबिराला येऊच देणार नाही, तुझी बघून घेतो. तिकडे ते ब्राह्मण म्हणते तुझ्या मुलीचं लग्न करायचं ना, यज्ञयाग कर, 50,000 दे, तरच तिथी निघते, तरच तुझ्या मुलीचं लग्न होते. दमदाटी आहे. इकडे आहे का? अजिबात नाही. तर हा फरक बाबासाहेबांनी नैतिकतेच्या बाबतीत सांगितलेला आहे. आणि या यज्ञयागांमध्ये नैतिकतेचा भंग केला जातो. लोकांना कुठल्याही प्रकारे नैतिकता सांगितली जात नाही, फक्त हुकुमशाही. प्राण्यांची बळी द्या, यज्ञयाग करा, तरच तुमचं कल्याण होणार आहे. इथं नैतिकतेला काही प्राधान्य नाही, बाबासाहेब असं म्हणतात. परंतु बुद्ध धर्म हा पूर्णतः अहिंसेवर अवलंबून आहे. पानातिपाता वेरमणी शिक्कापदम समाधी आम्ही, हे काय आहे? नैतिकतेचं आचरण आहे. पूर्णतः बुद्ध धर्म हा अहिंसेवर अवलंबून आहे आणि हिंदू धर्म हिंसेवर अवलंबून आहे. हिंसा करा, पाप धुण्याचे येथे हिंदू धर्म व बौद्ध धर्म यात बाबासाहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने फरक सांगितलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आपल्या सगळ्यांना आव्हान करतायत. 1950 ला बाबासाहेब लोकांना आव्हान करतायत जगातल्या की तुम्ही हिंदू धर्म त्यागला पाहिजे, कारण तो यज्ञयाग करणारा आहे, प्राण्यांचे बळी देणारा आहे. तुम्ही तो सोडला पाहिजे, त्याची शिकवण तुम्ही नाकारली पाहिजे, हे बाबासाहेब त्या लेखामध्ये सांगतायत. कारण त्याच्यात नैतिकता नाही. बुद्ध धर्मामध्ये मात्र पूर्णतः नैतिकता लोकांना प्रदान केलेली आहे. तुम्ही कुशल कर्म करा, तुमचं जीवन कुशलांकडे जाईल. तुम्ही चांगल्या गोष्टी करा, तुमचं जीवन मंगलमय होईल. तुम्ही आई वडिलांची सेवा करा, बायका लेकरांची सेवा करा, गुरूंची सेवा करा, त्याच्यानंतर नौकर चाकरांची सेवा करा, मित्र परिवाराला तुम्ही मदत करा. ही नैतिकता भगवान बुद्धांनी सांगितली, तरच तुमचं कल्याण होणार आहे. असं म्हटलं का भगवान बुद्धांनी माझी पूजा अर्चा करा, माझ्यासाठी तुम्ही फुलं अर्पण करा तर तुमचं कल्याण होणार आहे? अजिबात नाही, असं नाहीये. तर त्यांनी म्हटलं की या शिलांचं आचरण करा, तुमचं कल्याण होणार आहे, तुमचं कुशल होणार आहे, असं भगवान बुद्ध म्हणतायत. एक उदाहरण सांगितलं बाबासाहेबांनी. स्वामी विवेकानंदाचे गुरु आहेत, ते काय नाव त्यांचं? रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस यांनी हे असं सांगतात की हिंदू धर्माबद्दल ते टीका टिप्पणी करतात. हिंदू धर्म कसा आहे ते सांगतायत, हिंदू लोकांची नैतिकता कशी आहे ते सांगतात. ते काय म्हणतात? एक माणूस आपण पाप भरपूर केलं म्हणून काय करतो? नदीमध्ये डुबकी मारतो, नाही का? नाशिकला लोक आता जाणार आहेत काही वर्षानंतर, 1 वर्षानंतर कुंभमेळ्याला, नाही का? नाशिकचा कुंभमेळा, उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळा झाला. का कशासाठी जातात ते? पाप धुण्यासाठी. वर्षभर केलेलं पाप तिथे नदीत जाऊन डुबलं की पाप धुवून जाते, आपण क्लीन होतो. निरमा वॉशिंग पावडर कशाला काढलंय कंपन्यांनी? नदीतच जाऊन डुबायला पाहिजे. स्वामी परमहंस काय म्हणतात की हे जे लोक असतात ना, नदीमध्ये जाऊन जेव्हा डुबतात तर त्यांचं जे पाप
ते कावळ्याच्या रूपात काय होते, एका झाडावर जाऊन बसते आणि मग ते पुन्हा नदीच्या बाहेर आले, डुबकी घेऊन वर डोके त्यांनी काढली, पुन्हा तो कावळा त्यांच्या डोक्यावर जाऊन बसतो आणि त्यांचं पाप काही धुतल्या जात नाही. हे लोकांचं थोतांड आहे. लोकांना मूर्ख बनवलेले ब्राह्मणांनी की तुम्ही नदीत बुडा, तुमचं पाप धुतल्या जाणार आहे. मासे बघा पाण्यातच राहतात की, मासे तर 24 आवर पाण्यातच राहतात, पाण्याशिवाय जगत नाहीत. आणि तरी सुद्धा लोक त्या माशांना पुण्यवान असून खातात की. पुण्यवान प्राण्याला काय कायची गरज आहे? ते काय पापी आहेत का? ते तर पुण्यवान आहे, पाण्यातच राहतात. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की हिंदू धर्म असा आहे, डुबकी लोकांना लावणार आहे, पाप तुमचं धुण्यासाठी तुम्ही डुबकी मारा असं म्हणणार आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात की हा त्यांचं मूर्खपणा आहे, लोकांना मूर्ख बनवण्याचा त्यांचा बिझनेस आहे. हे हिंदू धर्मामध्ये असंच सांगितलेलं आहे. बुद्ध धर्मात मात्र याच्यापासून आपण अलिप्त आहोत. तर बाबासाहेब फार म्हणजे निर्भीडपणे सांगतायत. एवढं सांगायला हिंमत लागते की नाही? फार वाघाचं काळीज लागते, वाघाचं काळीज लागते हे सांगण्यासाठी. बाबासाहेब निर्भीड मध्ये माझं काय होईल हे त्याचा काहीच विचार करत नाहीत बाबासाहेब. हिंदू धर्म हा असा आहे आणि बौद्ध धर्म हा असा आहे. बाबासाहेब त्याची तुलना करतायत. बाबासाहेब काय म्हणतात? हिंदू धर्म हा क्रांतिकारी धर्म आहे. बुद्ध धर्म हा क्रांतिकारी धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये कुठल्याच प्रकारची क्रांती नाही, लयाच लोकांना घेऊन जाणार आहे. परंतु बौद्ध धर्म मात्र हा क्रांतिकारी धर्म आहे. आणि एक प्रकारे त्या काळात भगवान बुद्धाच्या काळात जी काही जाती व्यवस्था होती, जे काही अनैतिकता पसरलेली होती, आजही ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार होत होते, आजही ते अंधश्रद्धा त्याही काळात तशी होती. भगवान बुद्धाने मात्र नैतिकतेच्या माध्यमातून लोकांना पंचशील देऊन लोकांना काय केलेले, एक समाज परिवर्तन भगवान बुद्धांनी लोकांचं केलेलं आहे. आणि त्या काळातलं भगवान बुद्धांचं समाज परिवर्तन म्हणजे काय? एक प्रकारे धम्मक्रांतीच होती ती, जी बाबासाहेबांनी 1956 आपल्याला धम्म देऊन धम्मक्रांती केली. जी भगवान बुद्धांनी नैतिकतेच्या आधारावर लोकांना शील देऊन काय केलेली आहे, एक प्रकारे धम्मक्रांती केलेली आहे. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म हा कसा आहे? क्रांतिकारी आहे तो, असं बाबासाहेब म्हणायला लागतात. म्हणून क्रांतिकारी हा धम्म असल्यामुळे बाबासाहेब पुन्हा सांगतायत की नीतिमत्ता किंवा नैतिकता हा बुद्ध धर्माचा पाया आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला जर धम्मक्रांती करायची असेल, आपण म्हणतो ना आपल्याला धम्मक्रांती करायची आहे, बाबासाहेबांनी सांगितले की मला भारत बौद्धमय करायचा आहे. भारत बौद्धमय करायचं आहे म्हणजे जयंतीला डीजे लावून नाचायचंय का? 14 ऑक्टोबर किंवा 2 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय मोठमोठ्याने डीजे लावून नाचायचं म्हणजे धम्मक्रांती होणार आहे का? नाही. नैतिकतेने वागणं यालाच धम्मक्रांती असं म्हटले. लोकात परिवर्तन घडून आणणं यालाच धम्मक्रांती असं म्हटलेले. जे भगवान बुद्धांनी त्यांच्या काळात धम्मक्रांती केली, जे बाबासाहेबांनी 1956 आपल्याला धम्म देऊन धम्मक्रांती दिली आहे, आपल्यालाही सुद्धा आपल्यात बदल करायचा आहे. कर्मकांडापासून अलिप्त राहायचंय, आपल्यातली नैतिकता वाढवायची, तरच आपल्यामध्ये काय होणार आहे? धम्मक्रांती होणार आहे. हिंदू धर्मातील ही नैतिकता बाबासाहेब एक सांगतायत असं एक उदाहरण. हिंदू धर्मातली नैतिकता कशी आहे? बाबासाहेब म्हणतात त्यांच्यात नैतिकता नाही असं नाही. त्यांच्यात कशी नैतिकता आहे? नफेखोरी आहे, नफेखोरी. नफा पाहिजे तर ते नैतिकता लोकांना सांगतात. तुमच्या मुलीचं कल्याण होणार आहे ना, मग तुम्ही यज्ञ करा, द्या 50,000 रुपये. त्यांच्या फायद्यासाठी ती नैतिकता सांगतात. तुमच्या मुलाचं लग्नाची डेट काढायची का, काय म्हणतो तिथी काढायची का, मग द्या 1000 रुपये. म्हणजे चांगलं करण्यासाठी ते काय पैसे मागतायत. म्हणजे नफेखोरी जिथं असेल तिथं त्यांच्याकडे नैतिकता आहे. अशी नैतिकता हिंदू धर्मात आहे. एक उदाहरण देतात बाबासाहेब, काय म्हणतात? रेल्वेच्या डब्याला जास्तीचा डबे कधी लावले जातात? फार गर्दी आहे, आता फार गर्दी आहे, एखादी जत्रा आहे किंवा कुंभमेळा आहे, तर अगोदर 10च डबे होते, तर आता तपोवनला किती डबे लावणार? ते 15 डबे लावणार. का? पैसे मिळतात. पैसे मिळतात म्हणून ते जसे डबे रेल्वेचं डिपार्टमेंट लावते ना, तशीच हिंदू धर्मामध्ये सुद्धा पैसे मिळायचे असेल तर ते काय करतात की त्यांच्यात नैतिकता आहे. जसं मी सांगितलं की कन्यादान तुमच्या मुलीचं करा, तुमच्या मुलीचं कल्याण होणार आहे, आणि मग त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय द्या?
50,000 रुपये द्या किंवा पैसे द्या. ही नफेखोरी दाखवण्यासाठी हिंदू धर्मामध्ये काय आहे? नैतिकता आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात बुद्ध धर्मामध्ये अशी नैतिकता अजिबात नाही. बुद्ध धर्मात भगवान बुद्धांनी शील सांगितलेले. शील म्हणजेच धम्म आहे, धम्म म्हणजे शील आहे. धम्म म्हणजे नैतिकता आहे, नैतिकता म्हणजेच धम्म आहे. येस. तर शील देखील हा बुद्ध धर्माचा पाया आहे. म्हणजे शील आणि नैतिकता आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुमच्यात नैतिकता आहे कशावरून ठरवायचं? तुम्ही शिलाचरणी आहात. तुम्ही दारू पित नाही, खोटे बोलत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, तुम्ही मांस मशी खात नाही. हे तुमचं शिलाचरण हे कशाचं लक्षण आहे? नैतिकतेचं लक्षण आहे. म्हणजे बुद्ध धर्म हा शिलावर देखील अवलंबून आहे. तर भगवान बुद्धांनी लोकांच्या 4 जोड्या केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. या 4 जोड्यावर तुम्ही तुमच्या गटामध्ये चर्चा करा. नैतिकता म्हणजे काय याच्यावरही तुम्ही चर्चा करा. 4 जोड्या भगवान बुद्धांनी लोकांच्या सांगितलेल्या आहेत. पहिली जोडी काय? उपासक आणि उपासिका. हो की नाही? आपण म्हणतो उपासक आणि उपासिका. यांच्यासाठी शील कोणते सांगितलेले? पंचशील सांगितलेले. पंचशील त्यांना दिलेलं आहे पहिल्या जोडीला. दुसरी जोडी सांगितली महाउपासक आणि महाउपासिका. महाउपासक आणि महाउपासिका कोण असतात? जे अष्टशिलेचं पालन करणारे असतात त्यांना महाउपासक आणि महाउपासिका म्हणतात. जे यांना बुद्धांनी सांगितले की तुम्ही अष्टशिलेचं पालन करा. दुसरी जोडी. तिसरी आहे श्रामणेर आणि श्रामणेरी. ही तिसरी जोडी आहे. म्हणजे जे श्रामणेर होतात, दीक्षा घेतात श्रामणेरची, महिला श्रामणेरी असतात, पुरुष हे श्रामणेर असतात, तर ते दसशिलाचं पालन करतात. तर त्यांनी दसशिलाचं पालन केलं पाहिजे. आणि चौथी जी जोडी भिक्षू आणि भिक्षुनी. जर श्रामणेर हा 10 वर्ष राहिला तर त्याला भिक्षूची दीक्षा दिली जाते एका ज्येष्ठ भिक्षूंकडनं, आणि मग तो भिक्षू होतो. आणि त्या भिक्षूंसाठी विनय सांगितलेत भगवान बुद्धांनी. 227 नियम सांगितलेले. आणि भिक्षुणीसाठी 350 नियम सांगितलेले. विनय पिटक जर तुम्ही वाचलात मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला बुद्ध धर्माचा खूप अभ्यास करावा लागणार आहे. त्रिपिटकातील जे विनय पिटक आहे, अभिधम्म पिटक, सुत्त पिटक आणि विनय पिटक. विनय पिटकामध्ये हे विनय सांगितलेले आहेत, हे शील सांगितले. उपासकांसाठी पंचशील, उपासकांसाठी अष्टशील, श्रामणेरीसाठी दसशील, आणि भिक्षू आणि भिक्षुणींसाठी 227 आणि भिक्षुणींसाठी 350 शील सांगितलेले आहेत. तर हे शील हे बुद्ध धर्माचा पाया आहे. आणि या पायावरच काय आहे? आपली नैतिकता अवलंबून आहे असं बाबासाहेब म्हणतात. एवढी नैतिकता भगवान बुद्धांच्या धर्मात आहे. आणि हिंदू धर्मात काहीतरी नैतिकता आहे का? जर असेलच तर कशी आहे? नफेखोरी आहे, पैसे मिळवण्यासाठी आहे. तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे का? कधी होणार आहे पुण्य प्राप्त? मला पैसे दिले तर. तुमची तिथी मी काढणार आहे कधी? जर तुम्ही मला नफा मिळवून दिला तर. यज्ञ यागामध्ये तुम्ही मला जर अन्नधान्य, फळ, पैसा दिला, गाय एखादी दान दिली तर तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. नफेखोरी असेल तरच तुमची नैतिकता इथं हिंदू धर्मात आहे. आणि बुद्ध धर्मात मात्र तुम्ही आचरण करा पंचशिलेचं. जसं आम्ही धर्मचारी, आम्ही किती शिलांचं पालन करतो? 10 शिलांचं पालन करतो. म्हणजे या शिलाचरणामुळेच काय होते की आपली नैतिकता वाढते असे बाबासाहेब म्हणतात. त्याच्यानंतर भगवान बुद्धांनी प्रतिमोक्ष नावाची एक संकल्पना सांगितलेली. प्रतिमोक्ष कशाला म्हणतात? ज्याला पाप देसना असं म्हटलेलं आहे. आणि ही पाप देसना सुद्धा एक नैतिकता आहे. प्रतिमोक्ष म्हणजे काय? आपण केलेल्या चुकांची कबुली देणे, याला प्रतिमोक्ष असं म्हटलेलं आहे. एखादा धम्ममित्र चुकला, त्याला असं वाटलं की पाहुणे घरी आले होते आणि त्या पाहुण्यांना पुरणपोळ्या आवडत नव्हत्या, मग काय करावं आता? पत्नीचा फारच आग्रह होता, केलं त्यांना चिकन. आता ही चूक झाली, आपली पत्नीची झाली, आपल्या घरची झाली, तर याची पाप देशना तुम्ही अरुण बोधीकडे येऊन करू शकता की सांगू शकता त्यांना की अरुण बोधीजी असं असं माझ्याकडनं घडलेलं आहे, याला प्रतिमोक्ष असं म्हणतात, आमच्याकडनं चूक घडलेली. किंवा शिलाचरणाच्या बाबतीत आपल्याकडनं काय झालेलं की आपण खोटं बोललेलो. कधी कधी आपण एखादी वस्तू आपल्याला हवी असते आणि ती वस्तू त्याला न विचारता आपण घेतली, कारण आपल्याला फार गरज होती. त्याच्याकडे 4 वस्तू होत्या, त्याला 4 वस्तूची गरज नाही, परंतु आपण एक वस्तू घेतली
परंतु त्याला न विचारता घेतल्यामुळे ती चोरी झालेली. तुम्ही धर्मचारिणीकडे येऊन सांगू शकता की मला काय झालेलं आहे की मला फार गरज होती आणि माझ्याकडनं हे चुकलेलं आहे, मी तुमच्या समोर येऊन पाप देशना करतो. ही झालेली प्रतिमोक्ष झालेला आहे. म्हणजे आपल्या चुकांची कबुली देणे ही नैतिकता भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये सांगितलेली आहे. तर पाप देशना हे 4 प्रकारे करता येते असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर तुमच्या गटामध्ये तुम्ही काय करा, चर्चा करा की पाप देशना म्हणजे काय, प्रतिमोक्ष म्हणजे काय, आणि आपण पाप देशना कशी करतो आहोत. खरंच आपण पाप देशना करतो का. तर पहिल्या प्रकारची पाप देशना आपण कशी करू शकतो, तर सर्वांनी एकत्र येऊन पाप देशना करायची आहे. ज्या लोकांकडून असं वाटतं की आम्ही 5 लोकांकडनं चूक झालेली आहे, की आमच्याकडनं ही गोष्ट घडलेली आहे. अरुण बोधी सांगतायत मला 2 दिवस झालं की जालन्याचे बरेच धम्ममित्र घरीच बसलेले, काही अडचणी असू शकतील. तर त्या सगळ्यांनी एकत्र यायचंय आणि एकमेकांना सांगायचं की आमच्याकडनं हे चुकलेलं आहे. त्यांनी स्वतः 4-5 जणांनी एकत्र यायचं आणि म्हणायचं की काही कारणामुळे आम्हाला शिबिरात जाता आलं नाही. ही काय आहे, सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांना सांगायचं की ही आमच्याकडनं ही चूक झालेली आहे. कोणाकडे जाऊन सांगायचं नाही, धम्मचारी किंवा कोणा विहारात जाऊन बुद्धाच्या समोरही जायचं नाही, की एकमेकां 5 जणांनी एकत्र यायचं की खरंच आपण जायला पाहिजे होतं, आपण गेलो नाही. 4 लोकांनी चोरी केली एका घरामध्ये आणि त्यांना असं वाटलं की अरे आपण त्या म्हाताऱ्या बाईचे उगीचेच दागिने आपण नेले, त्यांना नंतर पश्चाताप झाला. तर 4घांनी एकत्र यायचं आणि ते चोरलेले दागिने पुन्हा नेऊन देणे आणि सांगणे की हे आमच्याकडनं चूक झालेली. ही एकत्र येऊन आपण पाप देशना करू शकतो. आपणच स्वतःला सांगायचं की हे आमच्याकडनं चुकलेलं आहे. दुसऱ्या प्रकारची नैतिक पाप देशना काय आहे, प्रत्यक्ष भेटून पाप देशना करणे. जसं मी आता सांगितलं ते चिकन खाण्याचं उदाहरण, किंवा आपल्या मित्राला आपल्याला मदत करायची होती, खूप गरजेत होता परंतु आपण करू शकलो नाही, गावाकडे गेलो होतो. तर तुम्ही धर्मचारीकडे मित्राकडे येऊन सांगू शकता की नाही मी त्याला मदत करायला पाहिजे होती, माझं चुकलं. म्हणजे आपण प्रत्यक्ष भेटून आपण काय करू शकतो, त्याला पाप देशना करू शकतो. किंवा ज्याच्या बाबतीत मी शशीमणी यांच्या बाबतीत माझ्या मनात काही राग आलेला असेल आणि मी कोणाकडे तरी मी व्यक्त केलेला आहे, परंतु मला असं वाटतं अरे हे माझं चुकलं, तर मी शशीमणीकडे गेलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे शशीमणी मला माफ करा, हे मला पश्चाताप झालेला आहे, असं मी करायला नाही पाहिजे होतं. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये राग आलेला होता, ज्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे, त्यांच्या जवळ जाऊन आपण काय करायचंय, माफी मागायची. त्याला पाप देशना असं म्हटलेले, प्रत्यक्ष भेटून. तिसऱ्या प्रकारची पश्चाताप करून पाप देशना करणे. पश्चाताप कोणालाच भेटायचं नाही, आपण स्वतःच म्हणायचं अरे माझं चुकलंय. तुम्हाला रात्री झोप न येणं हे पश्चातापाचं लक्षण आहे. चांगली गोष्ट आहे, एखादी चूक तुमच्याकडनं घडली आणि तुम्हाला झोप येत नसेल ना, ही फार चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पश्चाताप झाला पाहिजे. म्हणजे पश्चाताप करून स्वतः आपण माफी मागली पाहिजे स्वतःला, स्वतःच्या अंतःकरणाला आपण म्हटलं पाहिजे अरे सॉरी मी असं नाही करायला पाहिजे होतं. म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितली की संकल्प करून पाप देशना करणे. संकल्प करायचा आहे की याच्यानंतर मी असं करणार नाही, मी शीलभ्रष्ट झालेलो आहे, मी कोणावर तरी रागावलेलो आहे, मी याच्यानंतर रागावणार नाही. भाजीत मीठ कमी पडलं म्हणूनच बायकोवर तुम्ही रागावला. तुम्हाला रात्री झोपताना वाटलं पाहिजे अरे माझं चुकलंय, माझं चुकलंय खरं. आणि मग स्वतःच असा संकल्प केला पाहिजे की याच्यानंतर भाजीत मीठ जरी जास्त झालं तरी बाजूला ग्लास भरलेला असतो पाण्याचा, थोडं पाणी टाकायचं आणि खाऊन टाकायचं, काही फरक पडत नाही. जेवणात मीठ असलंच पाहिजे असं नाही, काही गरज नाही, कमी मीठ खाल्लं तरी चालते, हे स्वतःला सांगायचंय. आणि याच्यानंतर मी रागवणार नाही, हा संकल्प करायचा आहे. ही नैतिकता भगवान बुद्धाने आपल्या धम्मात सांगितलेली असं बाबासाहेब म्हणतात. तर ही नैतिकता हिंदू धर्मात दिसते का आपल्याला? बाबासाहेब म्हणतात अजिबात नाही. कुठल्याही प्रकारची पापदेशना नाही, कुठल्याही प्रकारचं शिलाचरण नाही. शिलाचरण कुठं आहे तर भगवान बुद्धाच्या धम्मात आहे. तर ही नैतिकता बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. लक्षात आले?
तर चर्चा करायची तुम्ही की पापदेशना किती प्रकारचे आहेत, कशा पद्धतीने आम्ही पापदेशना करतो, आमचं काही चुकल्यानंतर हिंदू धर्मात कशी आहे, माझ्यामध्ये कशा पद्धतीने नैतिकता वाढत आहे, धम्ममित्र म्हणून धम्मसाहेब म्हणून चर्चा करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट बाबासाहेब सांगतायत, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म याच्यात काय फरक आहे, काय फरक आहे ते दुसरी गोष्ट सांगतात. बुद्ध धर्मातील समता ही सर्वश्रेष्ठ आहे. हिंदू धर्माने समतेकडे पाठ फिरवलेली आहे, बौद्ध धर्मामध्ये समतेला जास्त प्राधान्य दिलेले आहे. बुद्धांनी धर्मात विषमतेला अजिबात थारा दिलेला नाही. राजा असो, रंक असो, स्त्री असो, पुरुष असो, चांडाळ असो, चोर असो, दरोडेखोर असो, काय केले बुद्धांनी सगळ्यांना दीक्षा देऊन टाकलेली. ते म्हटले नाही अंगुलीमालाला, अरे तू तर दरोडेखोर आहेस, तुला कशाला बदलायला पाहिजे, तुला तर असं झोडपून काढायला पाहिजे. बुद्ध म्हणले का असं? नाही. त्याच्या पद्धतीने बुद्धांनी त्याला दीक्षा दिलेली, समता प्रस्थापित केली. राजा प्रसेनजिताला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, अंगुलीमालाला देखील सांगितलेले, पट्टाचार्याला सुद्धा धम्म सांगितलेला आहे. म्हणजे अशा अनेक लोकांना, ब्राह्मणांना देखील भगवान बुद्धाने दीक्षा दिलेली आहे. त्यांच्या धर्मामध्ये ही समता आहे, त्यांनी कधीच विषमतेला थारा दिलेला नाहीये. पूर्णतः समतेचा पुरस्कार भगवान बुद्धांनी आपल्या धर्मात केलेला आहे. पूर्णतः, थोडा नाहीये, पूर्णतः. हिंदू धर्मात विषमता ही ठासून भरलेली आहे, भगवान बाबासाहेब असं म्हणतात. हिंदू धर्मात विषमता कशी आहे माहिती आपल्याला? खरं तर हिंदू धर्माचं तत्वज्ञानच काय असेल तर ती विषमता आहे. हिंदू धर्माचं तत्वज्ञान काय? चातुर्वर्ण व्यवस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र ही उतरंड, विषमतेची उतरंड हिंदू धर्माने सांगितलेली आहे. जसं आम्ही आताच म्हणालो की हिंदू धर्मातला जो श्रेष्ठ धर्म, तो ग्रंथ ते मानतात ज्याला वेद म्हटलेले. वेद म्हणजेच काय? भेद आहे. हा भेदाभेद केलेला आहे, ही विषमता केलेली आहे हिंदू धर्माने. भगवान बुद्धाने मात्र अजिबात कोणाशी विषमता केलेली नाहीये. हिंदू धर्मातली वर्णव्यवस्था हेच विषमतेकडे घेऊन जाणारी आहे. बाबासाहेब ह्या हिंदू धर्मातल्या विषमतेचं वर्णन करून सांगताना काय म्हणतात बाबासाहेब? ये वर्ण व्यवस्था क्या है? ये तो 4 मंजिल की इमारत है. 4 मजली इमारत आहे ती. आणि कशी आहे 4 मजली इमारत? या इमारतीला पायऱ्याच नाहीत. पायऱ्याशिवाय इमारत असू शकते का? 1 मजली घर जरी बांधलं तरी त्याला पायऱ्या लागतात की नाही वर जायला. परंतु हिंदू धर्मातली ही वर्णव्यवस्था म्हणजे काय? 4 मजले परंतु पायऱ्याच नाहीत त्याला. वरच्या मजल्यावर कोण राहणार आहे? ब्राह्मण आहे. त्याच्या खालच्या मजल्यावर क्षत्रिय आहे, त्याच्यानंतर वैश्य आहे, त्याच्यानंतर शूद्र आहे आणि आणखी त्याच्या खाली कोण आहे? अतिशूद्र आहे. ब्राह्मण कितीही गैरगुजरा असो, त्याला कितीही वाटत असेल की मला आता थोड्या वेळासाठी आपण असं लक्षात घेऊया की एखाद्या ब्राह्मणाला खूप मैत्री करावी वाटली शूद्र माणसाबद्दल, एका दलित व्यक्तीबद्दल, तर तो राहतो कुठं? 4थ्या मजल्यावर. त्याला कितीही मैत्री वाटत असली, कितीही माझा गरीब मित्र आहे आणि त्याला मदत करावी अशी वाटली तरी तो खाली येऊ शकेल का? पायऱ्याच नाही. पायऱ्याच नाही. पायऱ्या असतील तर चढून येईल ना. एवढी हिंमत नाही वरच्या पायरीवरून खाली येऊन उडी मारून त्याला मदत करायला, मरून जाईल तेव्हा. बाबासाहेब म्हणतात ऐसी मंजिल है, इस मंजिल को कोई शिडिया ही नहीं है. या इमारतीला शिड्याच नाही आहेत. अशा प्रकारची ही वर्णव्यवस्था आहे. म्हणजे भेद केलेला आहे. म्हणजे यांच्या जन्मावरून काय केलंय त्यांनी? हा भेदाभेद केलेला आहे. वर्णव्यवस्था जन्मावर अवलंबून आहे. ब्राह्मण हे कुठून जन्मलेले? मुखातून जन्मलेले असं म्हटलेले. क्षत्रिय बाहूतून जन्मलेले, या बाहूमधून. वैश्य पोटातून जन्मलेले आणि शूद्र पायातून जन्मलेले. आणि अतिशूद्रांना तर काहीच नाही, कुठे जन्मले त्यांचा पताच नाही. म्हणजे अशा पद्धतीने थोतांड सांगितलेले. बाबासाहेब म्हणतात हा मूर्ख बनवण्याचा त्यांचा धंदा आहे. ही वर्णव्यवस्था म्हणजे अशा पद्धतीने विषमता सांगणारी आहे. आता मी थोडस तुम्हाला हे करतोय. एक विद्यार्थी असतो, एक ब्राह्मण सर कुलकर्णी नावाचे काय सांगतात की वर्णव्यवस्था पोरांना शिकवतात. वर्णव्यवस्था आणि काय म्हणतात की मुलांनो, ब्राह्मणाचा जन्म मुखातून झालेला आहे.
क्षत्रियांचा जन्म कुठून झालेला आहे? बाहूतून झालेला आहे. वैश्यांचा जन्म पोटातून झालेला आहे आणि शूद्रांचा जन्म पायातून झालेला आहे. एक मुलगा उभा टाकला, सर ब्राह्मणांचा जन्म मुखातून झालाय का? हो, मुखातून झालाय, हे सांगितलंय, वेदामध्ये सांगितलंय, हिंदू धर्मातल्या ग्रंथात सांगितलंय. बरोबर बरोबर. सर म्हणला तुमच्या बायकोचं बाळांतर कधी आहे? त्यानं म्हणलं आता तर 8वा महिना लागला, पुढच्या महिन्यात असेल. बरोबर बरोबर बरं म्हणला सर. पुढच्या महिन्यात सर भेटले त्याला वर्गामध्ये. सर मॅडमचं बाळंतपण झालं का? अरे हो की म्हणे, आजच बाळंतीण झाली. तुला काय करायचं? नाही नाही नाही, तुम्ही सांगितलं ना म्हणे सर ब्राह्मणांचा जन्म मुखातून. चला मी आता हॉस्पिटलमध्येच येतो म्हणे आता. आणि ते पोरगा हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथं सगळे ते नर्स वगैरे होते आणि ते डॉक्टर होते. हा गुरुजी पण तिथं पोहोचलेला होता आणि ते गुरुजी म्हणले त्याला, कुलकर्णी सर, की अरे कसं काय आलास तू इथं? अहो तुम्हीच म्हणले ना सर मला बघू द्या ना, ब्राह्मणांचं पोरग मुखातून जन्मते का? अरे चल मी मूर्खा म्हणे, असं कुठे असते का? अरे मग मूर्खा तू कशाला सांगितलंस म्हणे मला? हे बुद्धिस्ट मुलाचं लक्षण आहे. हा मूर्खपणा त्या कुलकर्णी सरनी त्या पोराला सांगितला आणि ते पोरगा म्हणे, सर तुम्हीच किती मूर्ख येतो, आम्हाला किती मूर्ख बनवता. ब्राह्मणांचा जन्म मुखातून. अहो सर, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र हे सगळं आईच्या उदरातून, आईच्या युतूनच जन्मतात. हे तुम्हाला का नाही कळते सर? असं त्या पोराने सांगितलं. तर ही विद्वत्ता कुठून आलेली आहे? बुद्ध धम्मातून आमच्यात आलेली आहे, तर्कातून आमच्यात आलेली आहे, कर्म विभागातून आमच्यातून आलेली आहे. तर हा वर्ण व्यवस्थेचा जो हा काय जे प्रकार आहे हे थोतांड आहे बाबासाहेब सांगतात. आणि ही विषमता कुठली आहे? हिंदू धर्मातली आहे. बुद्ध धर्मात अजिबात विषमता नाही, ही समतेचं वार हे बुद्ध धर्मात आहे असं बाबासाहेब सांगतात. भगवान बुद्ध यांनी भगवान बुद्ध आणि जाती व्यवस्था नावाचा एक ग्रंथ आहे, तुम्हाला भेटला तर वाचा तुम्ही. भगवान बुद्ध आणि जाती व्यवस्था, तुम्ही हा एक ग्रंथ वाचा तुम्हाला भेटला तर. जहां जहां चरण परे गौतम के, हा सुंदर ग्रंथ आहे. जहां जहां चरण परे गौतम के, त्याच्यात सांगितलेलं आहे. किंवा PL नरसू यांचा एक ग्रंथ आहे, इसेन्स ऑफ बुद्धिझम, बुद्ध धम्म का सार, इसेन्स ऑफ बुद्धिझम. त्याच्यातही भगवान बुद्ध आणि जातीयता हा एक चॅप्टर सांगितलेला आहे. तर भगवान बुद्ध आणि जातीयता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांनी जातीयता कशी नष्ट केलेली आहे आणि समता आपल्या धर्मामध्ये कशी प्रस्थापित केलेली आहे, त्या ग्रंथामध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये बुद्धांनी कठोर जातीयतेवर कोरडे ओढलेले, जातीयता अशी कापून टाकलेली आहे. जातीयतेच्या भिंती ह्या तडातड तोडून टाकलेल्या आहेत. जातीयतेच्या साखळदांड हे भगवान बुद्धांनी तोडून टाकलेले आहे. म्हणून भगवान बुद्धाचा धर्म कसा आहे? समतेवर अवलंबून आहे. समता ही भगवान बुद्धाने प्रस्थापित केलेली आहे. तुम्ही बुद्ध गयेला गेलात? किती लोक गेले? हा, बुद्ध गयेला गेल्याच्या नंतर तिथं भगवान बुद्धाच्या महाबोधी विहारात प्रवेश करत असताना पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर तिथं एक झाड होतं, तिथं स्तंभ आहे. आता तिथं एक वडाचं झाड होतं, त्याला बरगद का पेड असं म्हणतात. भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर 5व्या आठवड्याला भगवान बुद्ध तिथं बसलेले होते, ध्यान करत बसलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. तिथं एक ब्राह्मण आला, त्याचं नाव हुहुंक जाती होतं. काय नाव होतं? हुहुंक जाती. का नाव पडलं होतं? त्याला काही विचारलं की हुं म्हणायचा. तुझं नाव काय? हं. कुठून आलास? हं. म्हणून त्याच्यावरून त्याचं नाव हुहुंक जाती असं नाव पडलेलं होतं. तर त्या हुहुंक जाती ब्राह्मणांनी भगवान बुद्धाला विचारलं ध्यानस्थ बसल्याच्या नंतर, अरे तू कसं काय बसलास इथं? तू काय ब्राह्मण आहेस का ध्यान करायला? भगवान बुद्ध कोणालाच बोलत नाही, ते शांत बसतात. 2-3 वेळेस, तिसऱ्या वेळेस हात दाखवतात भगवान बुद्ध. पहिल्या वेळेस म्हणतात, ते हुंग जानती म्हणतो, तू कसं काय बसलाय तिथं? भगवान बुद्ध काहीच बोलत नाही. तुला ज्ञान प्राप्त झालं का? बुद्ध काहीच बोलत नाही. तू ब्राह्मण आहेस का? बुद्ध काहीच बोलत नाही. आणि मग त्याच्यानंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतात, याला काय वाटते हुंग जाती या ब्राह्मणाला? अरे मी ब्राह्मण आहे, मी ध्यान करायला पाहिजे, मला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे. तू कसं काय ज्ञान प्राप्त केलेलं आहेस? तू कसं काय ध्यान करायला लागलास? बुद्ध त्याला काय म्हणतात,
न जच्चा वसलो होती, न जच्चा होती ब्राह्मणो, कमनो वसलो होती, कमनो होती ब्राह्मणो. बुद्ध त्याला काय म्हणतात? जन्माने कोणी शूद्र होत नाही आणि जन्माने कोणी ब्राह्मणही होत नाही, तर कर्मानेच शूद्र ठरतो आणि कर्मानेच ब्राह्मण ठरतो. म्हणजे माझं कर्म कसं आहे याच्यावरून मी ब्राह्मण ठरणार आहे. माझं कर्म जर अकुशल असेल तर मी शूद्र ठरणार आहे, माझं कर्म जर श्रेष्ठ असेल तर ती मी ब्राह्मण ठरणार आहे. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला उत्तर देतात, का रे तू काय सांगतोस मला? तुझा जन्म ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून तू ब्राह्मण आहेस का? आपल्यापैकी प्रत्येकाने चर्चा करायची की तुम्हाला हे असं वाटते इथं बसलेल्या बऱ्याच जणांना की माझ्या मायबापाचा जन्म भगवान बुद्धाच्या धम्मात झाला म्हणून मी बुद्ध आहे, म्हणून मी बौद्ध धर्मी आहे. चुकीचं येते. आपल्यापैकी प्रत्येकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे. 1956 ला बाबासाहेबांनी जरी तुम्हाला धम्म दीक्षा दिली तरी आज उद्या परवा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा भगवान बुद्धाच्या समोर येऊन बुद्ध धम्माची दीक्षा घेतली पाहिजे, तरच आपण बौद्ध धरू. तुम्ही जन्माने बौद्ध आहात म्हणून काय तुम्ही बौद्ध धर्मी आहेत का? कर्म तुमचं तसं असलं पाहिजे. तुम्ही धम्माचरण केलं पाहिजे, शिलाचरण केलं पाहिजे, तरच तुम्ही बौद्ध असू शकता. हे याच्यातून भगवान बुद्धांना सांगायचंय. न जच्चा वसलो होती, जन्मानं कोणी वृषल होत नाही, शूद्र होत नाही. न जच्चा होती ब्राह्मणो, कोणी जन्माने ब्राह्मणही होत नाही. कम्मनो वसलो होती, कर्मानेच वृषल किंवा शूद्र होणार आहे. कम्मनो होती ब्राह्मणो, आणि कर्मानेच काय होणार आहे? ब्राह्मण होणार. आपणही मित्रांनो, बंधू भगिनींनो, आपणही कर्मानेच बौद्ध बनणार आहोत, ना की जन्माने. हा फार महत्वाचा दाखला बाबासाहेबांनी त्या लेखामध्ये दिलेला की आपण जन्मानेच श्रेष्ठ होऊ शकत नाही, तर कर्माने श्रेष्ठ होऊ शकतो. हा समतेचा विषय बाबासाहेबांनी या लेखामध्ये मांडलेला आहे. तर जातीभेद निर्मूलन नावाचा एक ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. आपण वाचन असलं पाहिजे बरं का. आपण एक बौद्ध स्वतःला म्हणत असतो तर आपलं वाचन असलं पाहिजे. जातीभेद निर्मूलन, अनहिलेशन ऑफ कास्ट ज्याला इंग्लिश मध्ये म्हणले, ज्यांना इंग्रजी वाचता येते, अनहिलेशन ऑफ कास्ट, जातीय भेद निर्मूलन. तर त्याच्यामध्ये भगवान बाबासाहेबांनी हे स्पष्टपणे सगळं सांगितलं की बौद्ध धर्मामध्ये किती समता आहे आणि हिंदू धर्मामध्ये किती विषमता आहे. आचरणाच्या दृष्टीने आता आपल्यामध्ये भेद आहे का नाही मला सांगा बरं. कोण बोलला आहे? बरोबर आहे यांचं. कसा भेद आहे मी सांगतो तुम्हाला. धम्मचारिणी शशी मनी इथं बसलेले आहेत. का बसलेले आहेत तिथं? का बसलेले आहेत तिथं? मी इथं का बसलेलो आहे? मी धम्माचरण करतो आहे. बाबासाहेबांनी सांगितलेले की बुद्ध धर्मामध्ये किंवा श्रेष्ठ कनिष्ठ आहे. कशावरून? आचरणावरून आहे. तुमचं आचरण श्रेष्ठ असेल तर तुम्ही श्रेष्ठ आहात, तुमचं आचरण कनिष्ठ असेल तर तुम्ही कनिष्ठ आहात. श्रेष्ठ कनिष्ठ हे तुमच्या आचरणावर डिपेंड आहे. तुमच्या जन्मावर आहे का? अजिबात नाहीये. म्हणून आचरणाच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने आपण श्रेष्ठ कनिष्ठ असू शकतो. असू शकतो म्हटलेले, असेलच असं नाही, हो की नाही. दशशिलेचं पालन करणारा हा धम्मचारी असतो. दशशिलेचं पालन करण्याचा प्रयत्न करणारा हा जीएफआरचा मित्र असतो. पंचशिलेचं पालन करणारा उपासक असतो. दारू पिणारा आणि धम्मचारी एकाच बाजूला बसल्यानं कसं वाटेल तुम्हाला? दारू पिणारा असा मस्त असा कसा करायला लागला, हात वारे करायला लागला, धम्मचारी बाजूलाच बसले. श्रेष्ठ कनिष्ठ कळेल की नाही तुम्हाला? हा श्रेष्ठ कनिष्ठ अनुभवावर अवलंबून आहे, जन्मावर अजिबात नाही. कपड्यावर देखील नाही, दिसण्यावर देखील नाही, वयावर देखील नाही. जो आचरण करतो, धम्माभ्यास करतो तो श्रेष्ठ आहे. जो आचरण करत नाही, धम्माचरण करत नाही, विहारात कधी पाऊलही टाकत नाही, तो कनिष्ठ आहे. हा श्रेष्ठ कनिष्ठ त्याच्या कर्मावर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी बुद्ध धम्म हा कसा आहे? नैतिकतेवर अवलंबून आहे. नैतिकतेवर अवलंबून आहे म्हणजे काय? शिलाचरण आहे, पापदेशना आपल्याला सांगितलेले. म्हणून बुद्ध धम्म हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, नैतिकता आहे त्यांच्यामध्ये. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये समता आहे. हिंदू धर्म मात्र समतेला अजिबात थारा देत नाही. केवळ देव, धर्म, कर्मकांड, यज्ञ, याग या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलेले. आणि विषमता हे हिंदू धर्माचा पाया आहे
असं बाबासाहेबांनी म्हटलेले. परंतु बौद्ध धर्म मात्र नैतिकतेचं विशाल महासागर आहे आणि समतेचा विशाल अशा प्रकारचा आकाश आहे असं बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. म्हणून हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्म हा अनेक पटीने श्रेष्ठ आहे. ही तुलना, हा भेद बाबासाहेबांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे वेळ कमी आहे, विषय जास्त आहे, म्हणून आणखी थोडा वेळ तुमचा घेतला चालेल? तिसरा भाग आपण घेऊया. अरुण मोदीजी, तिसरा भाग